माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधान भवन सभागृहामध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दूध भेसळ प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले असता त्यावर आमदार अभिजित पाटील यांनी आवाज उठवला। त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेतली। दूध आणि तत्सम अन्न पदार्थातील भेसळ मानवी आरोग्याला घातक आहे, त्यामुळे अशी भेसळ करणारा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात येतील। त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बैठकीत दिले। राज्यामध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अॅनालॉग चीज हा पदार्थ अनेक ठिकाणी अॅनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याची तक्रार आहे। पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दूध भेसळ प्रकरण उघडकीस आले, त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार अभिजित पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार विक्रम पाचपुते व वरिष्ठ अधिकारी सह सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हेही उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।